नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील. हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. तो कसा, तर आपणही फक्त एक फोन करून या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. प्रेक्षको, आज 1 जुलै म्हणजे डॉक्टर दिन. समाजातील डॉक्टरांचे स्थान आणि त्यांचे कार्य जाणून कृतज्ञता भाव म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळे सर्व डॉक्टरांना दूरदर्शनतर्फे सह्याद्री वाहिनी आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा. याचाच अर्थ असा की स्वस्थ रहा आणि मस्त रहा. आम्ही नेहमीच आरोग्यविषयक विषयांवर चर्चा करत असतो, पण आजचा विषय सौंदर्यदृष्ट्या खरंच खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षको, बाहेर असा एकदम छान मस्त पाऊस पडतोय आणि पृथ्वी छान सजलेली आहे. म्हणजे पाऊस आणि काळे घनदाट जे ढग आलेले आहेत त्यांना बघून एक गाणं आठवतंय. ते असं की जुल्फे हे जैसे घने बादल छाये हुए. खरंच हे जेव्हा केसांचं सौंदर्य आणि ढगांशी जेव्हा संबंध जोडला जातो तेव्हा कुठेतरी आठवतं ते स्त्रीचं सौंदर्य. निसर्ग सगळ्यांनाच आपला नजराना सौंदर्याची खाण वाटत असतो, पण स्त्रीला जरा जास्तच दिले. त्यामुळे लहानपणापासूनच केसांची निगा राखणं हे तिचं एक ध्येय होऊन जातं. पण आजकाल असं तर होत नाही ना की या धावपळीच्या युगात खरंच आपल्याला केस हे साथ देत नाहीये. कुठेतरी कोंडा होणं किंवा केस गळणं, टक्कल पडणं या गोष्टी नुसत्या रविवाराच्या उपचारावर भागून चालणार नाहीये. तर त्याला आपल्याला रोजच त्याच्यावर निगा राखणं गरजेचं आहे. हे प्रश्न आहेत तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्या मनातले, आणि नक्कीच याला आपल्याला उत्तरं हवी आहेत, जेणेकरून आपले केस हे चांगले राहतीलच. शिवाय सौंदर्य म्हटलं म्हणजे ते स्त्रीचंच नाही, पुरुषही मागे नाहीयेत. त्याच्यामुळे पुरुषांसाठी सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट असो किंवा इतरही अनेक समस्या आहेत. या समस्यांवर आज आपण उपचार घेणार आहोत डॉक्टरांच्या सल्ल्याने. ते उपचार कोणते आहेत हे आपल्यालाही पटकन ऐकायचे आहेत. बघूया आज कोण आलेले आहेत आपल्याकडे. आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर धनंजय चव्हाण यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. थँक्यू. डॉक्टर धनंजय चव्हाण हे डर्मॅटॉलॉजी क्षेत्रातील एक प्रख्यात नाव म्हणजे डॉक्टर धनंजय चव्हाण आहेत. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलमधून डर्मॅटॉलॉजीचे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. गेल्या 27 वर्षापासून डॉक्टर केस गळणे व टक्कल पडणे या समस्येविषयी आस्था बाळगून काम करत आहेत. हेअर ट्रान्सप्लांट, केअर स्किन, लेझर स्किन यासारख्या केसांच्या आणि स्किनच्या समस्येवर डॉक्टर उपचार देतात. आतापर्यंत शेकडो लोकांवर यशस्वीरित्या आधुनिक पद्धतीने हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केशारोपण केले आहे. सिंगापूर, दक्षिण कोरिया, चायना येथून हेअर प्रॉब्लेम्स व त्यासंबंधीचे रीतसर प्रशिक्षण डॉक्टरांनी घेतले आहे आणि त्याचा उपयोग डॉक्टर सगळ्या आपल्या पेशंटसाठी आणि सगळ्यांसाठी करत असतात. नक्कीच हा प्रश्न इतका कळीचा आहे ना. खरंच आपल्या सगळ्यांना आपले केस हे खरंच खूप छान हवे असतात. तारुण्य गेलं तरी तारुण्यात टिकून राहावं याच्यासाठी सगळे झटत असतात, आणि हेच कसं टिकून राहावं हेच आज आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आमचा फोन नंबर लागेल. तुमच्या मनातील प्रश्न आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरे घेण्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असे 2490 8050 2498 8050. कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण सर्वप्रथम तुम्हाला एक नम्र विनंती अशी की कार्यक्रमाचा जो आपला विषय आहे त्या विषयासंबंधी म्हणजे केस गळती, टक्कल आणि हेअर ट्रान्सप्लांट या विषयासंबंधीच आपण प्रश्न विचारावा. प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत व्यवस्थित नीट ऐकू येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमातील डॉक्टर धनंजय चव्हाण यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. तर त्यावेळी कृपया तुम्ही तो टिपून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा. चला तर मग कार्यक्रमाला पटकन सुरुवात करूया. सर, खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यांसाठी. मानसिक, सामाजिक आरोग्य तर जपलंच जातं, पण आरोग्याची एक नवीन व्याख्या आपण म्हणू शकतो सौंदर्याच्या दृष्टीने, आणि ते म्हणजे केसांचं आणि स्किनचं, आणि त्याबाबतच तुम्ही उपचार देत असतात.
सर केस नीट निगा राखली जाते, पण सर्वप्रथम आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की केसांची रचना कशी असते? सर्वप्रथम आपल्या सर्वांचं, दूरदर्शनचं, DD सह्याद्री वाहिनीचं सर्व डॉक्टरांतर्फे मी आपला आभारी आहे. आपण आम्हाला डॉक्टर्स दिनानिमित्त विश केलं. आमच्या सर्व्हिसेसबद्दल समस्त डॉक्टर मंडळींना जे काही तुम्ही 4 चांगले शब्द आमच्याबद्दल हे केले त्याबद्दल प्रथम धन्यवाद. येस, आज डॉक्टर्स डे आहे. त्याचवेळी भरपूर पाऊस पडतोय. सौंदर्याच्या दृष्टीने आपण आज बोलणार आहोत आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे केस आणि केसाच्या समस्या. याविषयी आपण जे काही बोलणार आहे त्यामध्ये केस हा खरंच सौंदर्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. आपली स्किन किंवा ज्याला आपण त्वचा म्हणतो हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा आणि बाहेर दिसणारा एक अवयव आहे आणि ह्या अवयवाचा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे केस. आता ह्या केसाची रचना कशी असते हे आपण पहिल्यांदा बघूया. कारण केसांचा जो काही बाहेर स्किनच्या बाहेर भाग दिसतो तो संपूर्णपणे डेड पार्ट आहे. केसांचं मूळ जिवंत असतं. त्यामुळे मी पहिले एका स्लाइडद्वारे आपल्याला दाखवू शकतो. ही पहिली स्लाइड आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की हेअर केसांचा जो ही पहिली स्लाइड ह्यामध्ये आपल्याला दिसेल केसांचा जो बाहेरचा भाग आहे तो ज्याला आपण हेअर शाफ्ट म्हणतो तो हेअर शाफ्ट हा डेड पार्ट असतो. त्यानंतर केसाचं मूळ म्हणजे ज्याला आपण हेअर रूट म्हणतो तो जिवंत भाग असतो आणि त्यातून केस हे तयार होतात, तिथल्या पेशी तयार होतात आणि त्या हळूहळू वर येतात, केसाचं काम करतात आणि डेड होतात आणि नंतर तो केस टाकून दिला जातो. त्यामुळे हेअर शाफ्ट, हेअर बल्ब, हेअर रूट, बल्ज हे केसाचे महत्त्वाचे भाग आहेत. आणि त्याचबरोबर एक केसांना आपल्या स्किनशी जोडणारा एक अरेक्टर पायली नावाचा मसल किंवा जो स्नायू असतो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर केसांच्या बरोबर असणारी तैल ग्रंथी ज्याला आपण सेबॅशियस ग्लँड म्हणतो ती सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे केस हा नुसता केस नसून ते एक युनिट असतं, त्याला फॉलिक्युलर युनिट आपण म्हणतो. त्यामुळे केस, त्याचं रूट, त्याचा शाफ्ट, अरेक्टर पायली मसल आणि सेबॅशियस ग्लँड हा संपूर्ण एक युनिट आपल्याला केसाच्या दृष्टीनं बघावं लागेल. त्यामुळे हे केस हा समजल्यानंतर केस हा वाढतो, तयार होतो, बाहेर येतो, केसाचं काम करतो आणि तो टाकला जातो. परत नवीन केस तयार होतो, येतो, टाकला जातो. ही जी प्रक्रिया आहे ह्याला हेअर सायकल अशी म्हणतात. आणि ही हेअर सायकल कशी असते हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. पुढची स्लाइड जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की केस आपण बघतो बाहेर आला, तयार झाला. रोज आपल्या हातामध्ये किंवा आंघोळ करताना बऱ्याच वेळा आपल्याकडे केस भरपूर पडलेले दिसतात. तर हे केस असतात हे जेव्हा डेड होतात तर ते केस हे सायकलमध्ये तयार होत असतात. काही केस हे वाढीच्या चक्रात असतात, काही केस हे रेस्टिंग फेजमध्ये असतात, काही केस हे टाकण्याच्या याच्यात असतात. म्हणजे ह्याला एक केसांचं चक्र असं म्हणतात. आणि हे चक्र कसं आहे तर ॲनाजेन म्हणजे कंटिन्युअस केस वाढण्याची प्रक्रिया असते. आपल्या शरीरातले किंवा डोक्यावरचे जवळजवळ 90% केस एका वेळी वाढीच्या फेजमध्ये असतात आणि केसाची वाढ ही 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष एवढी होते आणि त्यामुळे केस हे लांब वाढत असतात. कित्येक स्त्रियांमध्ये तुम्ही म्हणतात की ॲनाजेन पासून सुरुवात होते आणि ती पुढे कसे का गळतात त्याचे कारण घेऊया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. मयूर बोलतायत आपल्याशी धुळे इथून. नमस्कार मयूरजी. माझा प्रश्न असा आहे की मी धुळे येथून बोलतोय. हा बोला बोला. तर माझं वय 23, मयूर नाईक माझं नाव आहे. तर मला आहे ना टक्कल दोघं साईडनं पडतंय. हा, तर माझा असा प्रश्न होता की जी तुमची थेरपी आहे हेअर ट्रान्सप्लांटची तर ती साधारणतः खर्चिक किती असेल? ओके. हा, आणि बरं कुठल्या बेसिक प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे केस थांबवण्यासाठी? नक्कीच मयूर, तुमचा प्रश्न खरंच कळालेला आहे आणि तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळणारच आहे तुम्हाला. कारण या कार्यक्रमात आम्ही पूर्ण पद्धतशीररित्या ते रोपण कसं होतं किंवा हेअर ट्रान्सप्लांटच्या आधी सुद्धा कुठल्या कुठल्या उपचार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहे. म्हणजे हा कार्यक्रम पूर्ण तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल ही आमची खात्री आहे. डॉक्टर, तुम्ही केसांच्या वाढीविषयी सांगत होता. हा, केसांच्या वाढीचं आपण जे काही हे चक्र आहे ॲनाजेन, कॅटाजेन, टिलोजन यातून मग केस जेव्हा जास्त प्रमाणात गळतात
तेव्हा मग टक्कल पडायला लागतं किंवा त्यावेळी केस पातळ होतात, थिन आउट होतात आणि मग लोकांना आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरामध्ये केसांमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे आणि तो दोष कोणता आहे हे बघण्याकरता आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात किंवा काही लोक केसांच्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा महत्त्वाची तक्रार आत्ताच आपल्याला नाईक गोव्यावरून त्यांनी विचारलं ह्या मुलांनी की मला अगदी टक्कल पडायला लागलं. एवढ्या लहान वयात सुद्धा टक्कल, येस, एवढ्या लहान वयात टक्कल पडू शकतो. जेव्हा वेगवेगळे केस गळतीचे पेशंट येतात तेव्हा त्याची आम्ही कारणं बघितली किंवा पेशंट कुठलाही आपल्याकडं केस गळतीची तक्रार घेऊन आला की लगेच डॉक्टरच्या बॅक ऑफ माइंडला ह्याची काय काय कारणं असतील हे बघावं लागतं किंवा त्याच्याकरता काय केलं पाहिजे हे बघायला. केस गळतीचा पेशंट आला म्हणजे लगेच हेअर ट्रान्सप्लांट असं नाही आहे. हेअर ट्रान्सप्लांट हा सगळ्यात शेवटचा उपाय आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी त्याच्या आधी भरपूर का केस गळत आहेत, कसे गळत आहेत त्याची कारणं आणि मग ती कारणं आपण बघायची म्हटली तर मी आता पुढच्या स्लाइडद्वारे आपल्याला दाखवतो की केस गळतीची कारणं काय. सगळ्यात महत्त्वाचं केस गळतीचं कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पौष्टिक जे काही पदार्थ लागतात ते जर नसतील, ॲनिमिया असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तरी सुद्धा आपल्या शरीरामधून केस हे गळू शकतात. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा पेशंट केस गळतीची तक्रार घेऊन येतो तेव्हा सर्वात प्रथम आम्ही त्याचं डाएट कसं आहे, त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा बघत असतो. आणि ह्या सगळ्या बघितल्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्याला कुठला आजार झाला होता का, गेल्या 3-4 महिन्यापूर्वी कुठला आजार झाला होता का, त्याचं कुठलं ऑपरेशन झालं होतं का, मेजर कुठला स्ट्रेस होता का, मेजर स्ट्रेन होता का, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बघितल्या. जवळजवळ 40 ते 50% जास्त लोकांमध्ये केस गळतीचं कारण हे शरीरामध्ये पोषक न्यूट्रिशनी असं डाएट नसतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, त्याचबरोबर कोणता ना कोणता तरी स्ट्रेस असतो, आजार झालेला असतो, उपवास असतो किंवा लोक आजकाल जे डाएट कमी करून वजन कमी करण्याकरता जे प्रयत्न करतात त्या गोष्टींमुळे सुद्धा केस गळतात. हा एक महत्त्वाचा घटक झाला. आणि दुसरा महत्त्वाचा आहे भाग केस गळतीचं कारण म्हणजे अनुवंशिक. एस्पेशली पुरुषांमध्ये अनुवंशिकरित्या वडिलांना किंवा आईच्या बाजूला मामा किंवा आजोबांना, चुलत्यांना, चुलत भावांना, भावाला कुणालाही केस गळतीचा त्रास असेल, टक्कलचा त्रास असेल तर अनुवंशिक कारणानं आणि हॉर्मोनमुळं, ह्या दोन्हीमुळं म्हणजे अँड्रोजेनेटिक हॉर्मोन आणि अनुवंशिकता ह्या दोन्ही गोष्टीमुळे सुद्धा केस गळती ही होऊ शकते. पण डॉक्टर तुमच्याकडे तुम्ही जेव्हा अनुवंशिक म्हणतात आणि त्याच्यावरही तुमच्याकडे उपचार आहेत, हेच आपल्या प्रेक्षकांना सांगायचं की अनुवंशिकतेमध्ये टक्कल पडतं पण त्या टक्कलवर सुद्धा उपचार असतात. 23 वय किंवा 20वे वय हे टक्कल पडण्याचं नसतं आणि त्याच्यावरच उपचार हे शोधून काढलेले आहे. ते कुठले हेही आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रमोद बोलतायत आपल्याशी अकोला इथून. नमस्कार प्रमोदजी. हॅलो. हॅलो मॅडम, प्रश्न असा आहे की मुलगी 13-14 वर्षाची आहे. तिचे केस 10-15 ते 20% पर्यंत पांढरे झाले आहेत. त्या जागी हे रोपण करून जर केस उगवता येत असतील तर त्याच्याबद्दल माहिती द्या. मुलाचे पण तसंच आहे. मुलगा 10 वर्षाचा आहे. तुमचे सुद्धा केस पांढरे आहेत? नाही, माझे तर मी 42 वर्षाचा आहे. माझे आता 5% केस पांढरे आहेत. त्याच्या मुलाच्या आईचे? हा, मुलाच्या आईचे आहेत. हा, मग त्यामुळे तो सर्वात महत्वाचा म्हणजे अनुवंशिकच ते केस पांढरे होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे अनुवंशिकतेमुळे जेव्हा केस पांढरे होतात तेव्हा त्याला फार मोठ्या प्रमाणात आपण बदल करू शकू असं नाही, परंतु इथून पुढे त्याचे केस त्या मुलाचे किंवा मुलीचे पांढरे होण्यापासून आपण स्लो डाऊन करू शकू. त्यांना विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि काही वेगवेगळ्या प्रकारची लावायची औषधं देऊन आपण केस पांढरं होण्याची प्रक्रिया ही पुढे ढकलू शकतो. परंतु केस पांढरे होणारच नाहीत असं काही करू शकत नाही. फक्त ती प्रोसेस स्लो डाऊन करू लांबवू शकतो. आणि दुसरा महत्वाचा जे काही हेअर ट्रान्सप्लांट 10% केस पांढरे झालेत त्या ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट
तर हेअर ट्रान्सप्लांट एवढ्या लहान वयात करत नाहीत आणि केस पांढरे होतात म्हणून हेअर ट्रान्सप्लांट करण्याची अजिबात गरज नसते. उलट त्याच्यापेक्षा अगदी साधा सिंपल डाय करणे, कलर करणे हा सर्वात सोपा आणि सिंपल उपाय आहे. किंवा ते केसांचं पांढरं होणं, अकाली केस पांढरे होणे हे आपण प्रिव्हेंट हे करू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो. आज डॉक्टर बिधानचंद्र रॉय म्हणजे जे डॉक्टर होते आपले, त्यांच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथी दिवशीच आजचा आपण डॉक्टर दिवस साजरा करतो. त्यांनी एक डॉक्टरांना सल्ला दिला होता की डॉक्टर हे दुसऱ्यांचे आयुष्य वाचवण्याचे काम करतात, त्याच्यामुळे पूर्ण तन्मयतेने, पूर्ण अभ्यासपूर्वकच त्यांनी पेशंटला चेक करावं आणि तोच आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. डॉक्टर, आपण सौंदर्य दृष्टीने आरोग्य जपण्याचं काम करतो आहे आणि तुम्ही सर इतक्यात कारणं सांगितली. आता जेव्हा टक्कल पडतं त्याची अशी काही पॅटर्न्स असतात का? विनया, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे केस गळती आणि टक्कल हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. आणि टक्कल ज्याला आपण म्हणतो किंवा अनुवंशिक किंवा अँड्रोजेनेटिक म्हणतो, त्याचा एक वेगळा पॅटर्न असतो. पुरुषामध्ये एक वेगळा पॅटर्न असतो आणि स्त्रियांमध्ये वेगळा पॅटर्न असतो. आपण एका स्लाइडद्वारे बघूया कसा तो पॅटर्न असतो. ही स्लाइडमध्ये आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पुरुषांमध्ये केस गळती जी होत असते ते आयदर फ्रंटल बाजूनी, दोन्ही बाजूनी केस आत जाणे. आपल्याला गोव्याच्या ज्या पेशंटनी सांगितलं की माझे इथले कॉर्नर्स आत जायला लागले आणि टक्कल पडायला लागले. काही लोकांचं मागच्या बाजूनी केस जायला सुरुवात होते, ज्याला आपण क्राऊन एरिया म्हणतो, आणि काही लोकांचे मधनं जायला सुरुवात होतात किंवा पुढून, मागून आणि मधून. ह्याच बरोबर पूर्ण केस हे जाऊ शकतात. म्हणजे असा पूर्ण डोक्यावरचे, टाळूवरचे केस जर पूर्ण गेले तर त्याला पूर्ण ग्रेड 7 बाल्डनेस असं म्हणतात. त्यामुळे बाल्डनेसच्या जवळजवळ 1 to 7 अशा ग्रेड्स असतात. फिमेलमध्ये पुढून टक्कल कधीही पडत नाही. युजली पुढची हेअर लाईन असते, ती हेअर लाईन ही मेंटेन्ड असते. मात्र मध्ये केस डोक्यावर, टाळू वरच्या बाजूला, मिड स्काल्पला फार पातळ होतात. ह्याला फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणतात. मेल पॅटर्न बाल्डनेस आणि फिमेल पॅटर्न बाल्डनेस ही सुरुवात होते आणि एंड स्टेज म्हणजे पूर्ण टक्कल पडणं. तर आपण ही केस गळती जी आहे ती आपल्याला जेव्हा सुरू होते त्याच वेळी जर आपण चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट घेतल्या तर आपल्याला ती केस गळती नक्कीच थांबवता येते. हो, म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की योग्य डॉक्टरांकडे जाऊन योग्य वेळी उपचार कधी घ्यावा. केस गळती सर दिसतातच, पण त्याच्यावर घरगुती उपाय केले जातात आणि नंतर परत मग बाजारातली औषधं, आणि जेव्हा कुठे आपले हे उपाय थकतात तेव्हा जाऊन आपण डॉक्टरांकडे भेटतो. सर, मग ते डॉक्टरांकडे कधी जावं हेच तुम्ही सांगता. आता केस गळतीमध्ये दोन प्रकार येतात. एक केस गळती होते ती आता इथून पुढे थांबवली पाहिजे, त्याकरता काय करता येईल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जसं काही टक्कल पडलेलं आहे, पूर्ण डोक्यावरचे केस गेलेले आहेत, स्पेशली मेलमध्ये किंवा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, त्यावेळी काय करता येईल. तुम्हाला मध्ये थोडंसं थांबवते, आपल्याला एक फोन आलेला, बराच वेळ थांबलेले आहेत. अपर्णा बोलतायत आपल्याशी. नमस्कार अपर्णाजी. येस अपर्णा. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मी मुंबईतून बोलते. माझ्या मिस्टरांचं वय 34 वर्ष आहे. ओके. त्यांचं केस गळत आहेत आणि सफेद पण झालेत आणि त्यांच्या भावाचे पण पूर्ण केस गळालेली आहेत. तर म्हणजे केस हे करण्यासाठी काय उपचार करता येईल आणि त्याचं ऑपरेशन मोठं असतं की किती वेळ लागतो वगैरे. येस अपर्णा मॅडम, आपण आता दोन्ही प्रकारे हे बघूया. केस गळती जी काही तुमचे मिस्टर आहेत ते 34 वर्षाचे आहेत, त्यांची केस थोडे आहेत आणि थोडे गेलेले आहेत. त्यामुळे जे काही थोडे आहेत ते वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ही ट्रीटमेंट बघूया. आणि तुमचे जे काही मिस्टरांचे भाऊ आहेत त्यांचे पूर्णपणे टक्कल पडलेले आहे, अशा टक्कल झालेल्या लोकांना काय करता येईल, हे दोन्ही प्रकारच्या गोष्टींची आपण चर्चा करायची आहे. प्रथम आपण बघूया की केस गळती, जे काही डोक्यावर केस आहेत तुमच्या मिस्टरांच्या, ते कसे काही थांबवता येतील. आणि ते थांबवण्याकरता आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. दोन प्रकारचे महत्वाचे केस गळतीचे आजार असतात. एक म्हणजे व्हिटॅमिन्स किंवा ज्याला आपण टिलोजन ई फल्वियम म्हणतो, किंवा शरीरामध्ये कुठल्या तरी स्ट्रेसमुळे आणि व्हिटॅमिन कमतरतेमुळे जेव्हा केस गळतात
त्यावेळचं किंवा कुठल्याही आजारपणानंतरचं त्यावेळची केस गळतीसाठीची ट्रीटमेंट आणि जेव्हा टक्कल पडलेली आहे तेव्हा टक्कलची ट्रीटमेंट. तर ह्या बघताना आपण पहिल्यांदा ही पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. केस गळती आहे ते केस राखण्यासाठी आपल्याकडे कुठली कुठली औषधं आहेत. सर्वात महत्वाचं औषध म्हणजे ह्या स्लाइडमध्ये आपण बघू शकतो फिनास्ट्राइड नावाचं एक मेडिसिन आहे आणि मिनॉक्सिडिल नावाचं एक लावायचं औषध आहे. ही 2 FDA अप्रूव्ड ड्रग आहेत, म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी अप्रूव्ह केलेली आणि जगभर वापरली जाणारी आणि सेफ असणारी मेडिसिन्स आहेत. ही खायचं एक मेडिसिन आणि लावायचं एक औषध. आणि वेगवेगळ्या काही ज्या प्रोसिजर आहेत त्यामध्ये लो लेवल लेझर लाईट थेरपी आहे, प्लेटलेट रिच प्लाझ्मा नावाची थेरपी आहे. आणि आपल्या इंडियातल्याच आणि एस्पेशली मुंबईतल्या आपल्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एक शोध निबंध प्रसिद्ध केला. त्या शोध निबंधाद्वारे म्हणजे मायक्रो निडलिंग किंवा ज्याला आपण डर्मा रोलर म्हणतो त्यामार्फत केसांना स्टिम्युलेट करून केस आपण चांगले तयार करू शकतो, म्हणजे आहेत ते केसांची वाढ करू शकतो. अशा ह्या महत्वाच्या काही ज्या ट्रीटमेंट आहेत त्या मी आता तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा केस हे आपण जे आहेत त्या केसांमध्ये असणारा कोंडा किंवा सिबोरिया ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला थांबवल्या पाहिजे. म्हणजे केसांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते चांगलं केलं पाहिजे. त्याकरता टार्गेटेड फोटोथेरपी वगैरे अशा ट्रीटमेंट असतात. लो लेवल लेझर लाईट थेरपी असते. ह्यामध्ये लो लेवल आणि कोल्ड डायोड लेझर्स असतात. ही लाईट असते. ह्या लाईट मार्फत केसांच्या मुळांना हे स्टिम्युलेट करून ही केसांची वाढ करता येते. ॲनाजन फेज ही लांबवता येते. जे अकाली केस गळत असतात ते अकाली केस गळण्याचा आपण ह्या लो लेवल लेझर लाईट थेरपीने हे आत्ता नवीन आलेलं आहे त्याच्यापासून हे करतो. हे डर्मा रोलर आहे किंवा मायक्रो निडलिंग आहे. मुंबईच्याच आपल्या डॉक्टरांनी हा शोध निबंध प्रसिद्ध करून हे अशा प्रकारचे हे डर्मा रोलर स्किनवर फिरवल्यानंतर, डोक्याच्या एस्पेशली स्किनवर फिरवल्यानंतर केसांच्या मुळांना स्टिम्युलेट होऊन, मायक्रो ट्रॉमा होऊन, स्टेमसेल स्टिम्युलेट होऊन केसांची वाढ आपण करू शकतो. आणि थर्ड महत्वाचा शेवटचा अजून एक चांगली थेरपी आलेली आहे ज्याला आपण प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं म्हणतो. आपल्या शरीरामध्ये ब्लडमध्ये प्लेटलेट नावाचा एक घटक आहे की ज्याला आपण ऊर्जा म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरात जी मेन ऊर्जा दिली जाते किंवा ज्याला एनर्जी हाऊस म्हणतात त्या प्लेटलेटला, त्यामध्ये भरपूर हे शरीरामध्ये जे काही वेगवेगळे ग्रोथ फॅक्टर्स असतात ते ह्या प्लेटलेटमध्ये असतात. मग आपण त्या पेशंटचं रक्त बाहेर काढून त्या रक्तामधून प्लेटलेट बाजूला करून त्या प्लेटलेटला आपण स्टिम्युलेट करतो आणि त्या स्टिम्युलेटेड प्लेटलेट ह्या आपण परत डोक्यामधल्या स्किनला देतो आणि तिथं ती केसांची मुळं ते प्लेटलेट जे आहेत ॲक्टिवेटेड प्लेटलेट ती आपल्या केसांची मुळं स्टिम्युलेट करतात आणि केसांची ग्रोथ येते. म्हणजे खायची औषधं, लावायची औषधं, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, त्याचा सपोर्ट प्लस ह्या वेगवेगळ्या प्रोसिजर ह्याच्यातून आपण वेगवेगळ्या कारणांनी गळणाऱ्या केसांची ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे फार चांगली ट्रीटमेंट आहे की ज्यापासून आपण टक्कल हे प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी प्रयत्न केले पाहिजेत. आहेत ते केस राखले पाहिजेत, थोडेफार केस आहेत त्याची निगा चांगली राखून वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून ते केस वाढवले पाहिजेत. त्या भरपूर चांगल्या ट्रीटमेंट आहेत. म्हणजे टक्कल पडूच द्यायचं नाही तुम्हाला. आहेत ते केस वाचवून तुमचं सौंदर्य वाढवायचं हे महत्वाची गोष्ट आहे. टक्कल झाल्यावर काय करायचं हे आपण नंतर बघणारच आहोत, पण महत्वाचे आहे प्रिव्हेन्शन. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात, मग ते केसांच्या बाबतीत का नाही म्हणता येणार. नक्कीच याच मुद्द्यावर आपण थोडं थांबूया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. सुधा बोलतायत पुणे इथून. नमस्कार सुधाजी. हॅलो, नमस्ते मॅडम. बोला. तेच माझे केस फार गळतात. केस डोक्यात कोंडा पण झालाय. बरेच काही उपचार केले पण काही असं फरक नाही पडत. तर त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? आयुर्वेदिक वगैरे सगळे औषध घेतले पण काय फरक नाही पडत, तर काय करायला पाहिजे म्हणजे आता? हा, नमस्ते सुधाजी. सगळ्यात महत्वाचं एक हे आहे की तुमची कुठलीही तपासणी, कुठल्याही प्रकारचे का केस गळतात ह्याची तपासणी न करता कुठलं तरी तेल, कुठलं तरी औषध, कुठलं तरी हे लावून असे केस नक्की हे होत नाही. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरकडे जा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे केसांचा तज्ज्ञ डॉक्टर म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशलिस्ट. कारण स्किनचाच केस हा अवयव आहे. त्या स्किन स्पेशलिस्टकडे जा. तो तुमची केस गळतीची पहिल्यांदा कारण शोधून काढेल.
कारण शोधून काढून मग त्याच्यावर ट्रीटमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला हॉर्मोनल काही प्रॉब्लेम आहेत का, ब्लडमध्ये काही घटक कमी आहेत का, कुठला स्किनचा आजार झालाय की ज्यामुळे केस गळतायत का, म्हणजे अशी त्याला वेगवेगळी जी कारणं असतात ती सगळी कारणं आपण चेक करू. ती कारणं चेक केल्यानंतर तुमचं निदान होईल. त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे डर्मास्कोपी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात आणि टेस्ट केल्यानंतर वेगवेगळी कारणं आपण जेव्हा आपल्या निदर्शनात येतात तेव्हा त्या कारणांवर ट्रीटमेंट आपण चालू करू शकतो. त्यामुळे जस्ट कुठलं तरी एक त्याला सगळ्या आजारांचं एकच औषध असं नसते, कारण एकच कारण नाहीये केस गळतीचे, अगदी शेकडो कारण आहेत. त्यामुळे तुमची तपासणी करून नक्की तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक हे पडू शकेल. बरं, आपण मगाशीच अशी माहिती सांगितली की डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांची माहिती आज आपण जाणून घेतोय. ते एक उत्तम डॉक्टर तर होतेच, पण याशिवाय महात्मा गांधींसोबत काम करणारे ते एक सच्चे स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. सर, त्यांची आपण माहिती देतोच आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने आपण कामं करतोय. सर, आपण इतकी सगळी चर्चा केलेली आहे. आता मुळात सर तुम्ही ताणतणाव जेव्हा म्हणालाय, आपलं आधुनिक जीवनशैली वाढलेली आहे, ताणतणाव हे सुद्धा केस गळण्याचं एक कारण होऊ शकतं का? येस डॉक्टर विनिया, ताणतणाव हे शरीरामध्ये हॉर्मोन्समध्ये चेंजेस करतं आणि त्यामुळे आपल्या केसांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. ताणतणाव फक्त केसावरच परिणाम करतं असं नव्हे, तर शरीरातल्या भरपूर वेगवेगळ्या अवयवावर, अगदी हृदयापासून ते इतर सर्व अवयवांवर ताणतणावाचा आपल्याला परिणाम दिसतो आणि वेगवेगळ्या हॉर्मोन्सवर त्याचा परिणाम होऊन केस गळती सुद्धा वाढते. त्यामुळे ताणतणावाचं जर आपण योग्य नियोजन केलं तर भरपूर केस गळतीचे प्रॉब्लेम्स आहे. तुम्ही डॉक्टर खूप छान शब्द वापरला, योग्य नियोजन, कारण त्यापासून दूर राहू शकत नाही पण नियोजन योग्य करू शकतो. सर, स्त्रियांमध्ये म्हणजे तुम्ही सर याविषयी सांगालच, पण सर स्त्रियांमध्ये खास हेअर कलरिंग आणि परमनंट स्ट्रेटनिंग सारखे उपचार करतात, ते योग्य असतात का? हा, हेअर कलरिंग हे येस, पहिल्यांदा तुम्ही तो हेअर कलर हा टेस्ट केला पाहिजे. कुठलाही तुम्ही कलर वापरा, तो कलर घ्या, ज्या प्रमाणात तुम्हाला डायल्यूट करायचं आहे त्या प्रमाणात डायल्यूट करून आदल्या दिवशी रात्री आपल्या हाताच्या आर्मच्या आतल्या बाजूला तो एकदा लावा, तो टेस्ट करा. तिथं जर तुम्हाला त्या कलरची ॲलर्जी नाही आली, तिथं खाज नाही आलं, लाल नाही झालं, तर तुम्ही तो कलर यूज करता. कलर यूज करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. थोडे केस पांढरे होत आहेत म्हणून त्याच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट अँड हे अगदी काही गरजेचं नाही. त्याच्यासाठी साधा सिंपल कलर केला, मग तो कलर कितीही वेळा करा. ज्याची केसांची वाढ फास्ट असेल त्याला तो कलर महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, डिपेंडिंग अपॉन केसांची वाढ आणि किती पांढरे झालेत. त्यामुळे कलरिंग तुम्ही करू शकता, फक्त टेस्ट करून करा. टेस्ट करून केलेले कलर हे केव्हाही चांगलं. काही जणांना त्या कलरची ॲलर्जी येते, ॲलर्जी आली तर दुसरा न ॲलर्जी येणारी पीपीडी फ्री किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे आता हेअर कलर सुद्धा आलेले आहेत. सायन्स प्रगत होत आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीला जी काही अडचण येते त्या अडचणीवर सुद्धा मात करून त्याच्यापेक्षा चांगले कलर. आता स्ट्रेटनिंग वगैरे फॅशनचा जमाना आहे, हा सगळा आहे. परमनंट स्ट्रेटनिंग अजिबात जास्त त्या नादाला लागू नये. क्वचित एखाद्या वेळ केलं ठीक आहे, परंतु आपले केस जर तुटतायत, आपल्या केसांना डॅमेज होत आहे, सहन होत नाही, अजिबात करू नका. आयर्निंग सुद्धा सहन होत नाही, अजिबात करू नका. एकदा करून बघा, जर तुटतायत असे वाटले तर अजिबात करू नका. कारण स्ट्रेटनिंग, परमिंग, आयर्निंग ह्यामध्ये त्या केसांच्या क्युटिकलला परमनंट डॅमेज होण्याची शक्यता असते आणि काही लोकांचे केस हे वीक असतील मुळातच, तर ते केस तुटायला लागतात आणि केस गळतीचे भरपूर प्रॉब्लेम येतात. त्यामुळे पहिल्यांदा काही केसांवर ट्रायल म्हणून तुम्ही स्ट्रेटनिंग करून बघा. ते तुम्हाला कुठलाही त्रास देत नाही असं वाटलं तर तुम्ही ते करू शकतात, पण वारंवार स्ट्रेटनिंग नको. नक्कीच. केस मृत असतात पण तरी ते आपला जिवंतपणा वाढवत असतात, ते बोलत असतात सगळ्यांशी, सगळ्याच भाषेत म्हटलं पाहिजे. आपल्याला एक फोन आलेला आहे, हर्षिका बोलतायत ठाणे इथून. नमस्कार हर्षिकाजी. हा, मला हे प्रश्न आहे की माझी ना डिलिव्हरी आता 5 महिने अगोदर झाली आहे, तर माझे ना हेअर भरपूर गळत आहेत आणि ना पांढरे पण होत आहेत आणि मी त्याच्या वर्षाच्या अगोदर ना मी हेअर स्ट्रेटिंग केलेले, तर डिलिव्हरी नंतर ते अचानक गळायला लागले आणि हेअर ट्रान्सफर साठी म्हणजे काय करायला पाहिजे असं आहे. हर्षिका,
हे तुझे सगळेच केस प्रश्न सर गळतात. त्यांनी हा, विचारलेले आता सगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत तुझ्यात. तू स्ट्रेटनिंग केले म्हणून केस गळतायत का, किंवा हॉर्मोन म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळी तुझे अजिबात केस गळत नव्हते, आता 4-5 महिन्याचे पोस्ट प्रेग्नन्सी केस गळत आहेत, हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट. तर पहिला महत्वाचा मुद्दा, हेअर ट्रान्सप्लांट हे डोक्यातून काढून टाका. प्रेग्नन्सीमध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात शरीरामध्ये, त्या हॉर्मोनल बदलांमुळे केस हे आपले ॲनाजेन फेजमध्ये असतात, ते ॲनाजेन फेजमध्येच राहतात. तिथं टिलोजन फेजमध्ये केस जाऊन, म्हणजे गळतीच्या स्टेजमध्ये जाऊन केस हा बाहेर टाकण्याची प्रक्रिया हॉर्मोनल चेंजेसमुळे थांबवलेली असते, टेम्पररी. म्हणजे प्रेग्नन्सीच्या त्या 6 ते 9 महिन्याच्या काळामध्ये हॉर्मोनल बदलांमुळे केसांची मुळं ही घट्ट असतात आणि केस हे टाकलेच जात नाहीत. त्यामुळे ते जे काही केस टाकले जात नाही हॉर्मोनल बदलांमुळं, ते डिलिव्हरी झाल्यानंतर तो हॉर्मोनचा इफेक्ट संपतो आणि मग त्याच्यानंतर सगळे केस हे पटापट हळूहळू 3 महिन्यानंतर गळायला चालू होतात. म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सीच्या वेळी इतके छान केस असतात, प्रेग्नन्सी झाल्यानंतर त्या आनंदात चांगले केस असतात, आणि मग त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की आता 3 महिने झाले त्याने माझे केस भरपूर गळायला लागलेत, मला केस राहतील का नाही, पूर्ण टक्कल पडेल असं वाटतं. पण घाबरून जाऊ नका. घरी तुमची आई वडील सासू सासरे जे कोणी काळजी घेत आहेत त्यांनी नक्कीच प्रेग्नन्सीमध्ये चांगल्या प्रकारचं डाएट, प्रेग्नन्सी नंतरचं डाएट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे केस येतील. थोडासा टेम्पररी व्हिटॅमिन्सचा आणि मिनरल्सचा आणि आहाराचा सपोर्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करू. काही केस वाढीची थोडीफार लावायची औषधं प्रेग्नन्सी नंतर सुद्धा चालणारी ती आपण देऊ, की जेणेकरून बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुमच्याही शरीरावर कुठलाही होणार नाही. आणि त्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये नक्की तुम्हाला केस येतील. घाबरून जायचं कारण नाहीये. नक्कीच 5-10% लोकांच्यात त्याच्यात परमनंट लॉस राहू शकतो, पण तोही आपल्याला नंतर पुढे आपल्याला सर भीतीच घालवायची आहे की केस तुमचे पूर्णतः नीट येतील. सर, केस गळती जी आहे आणि टक्कल आहे ह्याच्यामधला हा एक टप्पा असतो, आणि मग ती केस गळती सुरू झाली आहे किंवा ते टक्कल यायला लागले, हे कसं? तुम्ही काही स्लाइड आणलेले आहेत सर, त्या दाखवा. हो, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण मगाशी बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट केल्यानंतर केस गळती झाली. आता ही स्लाइड जर बघितली तुम्ही तर ह्याच्यातला डाव्या बाजू म्हणजे पहिला जो फोटोग्राफ आहे त्यामध्ये अगदी टक्कल पडल्यासारखं दिसतंय. येस, ही टक्कल पडण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, परंतु ह्या ठिकाणी जर आपण चांगल्या प्रकारे औषध घेतलं, मिनॉक्सिडिल लावायचं, फिनास्ट्राइड आणि PRP, मायक्रोनेडलिन, मिझोथेरपी किंवा लो लेवल लेझर लाईट, त्याच्यानंतर लावायची औषधं, खायची औषधं, ह्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फरक दिसू शकतात. दुसरी ही पुढची स्लाइड जर बघितली, म्हणजे फक्त पुरुषांच्यातच नव्हे तर फिमेलमध्ये सुद्धा थिन आउट केस झालेले आहेत, बारीक केस झालेल्या केसांचे क्वांटम कमी झालेला आहे. अशा ठिकाणी हा ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा इतके छानपैकी केस वाढू शकतात. ह्याला हेअर ट्रान्सप्लांटची गरज लागत नाही. त्यामुळं केस गळतीसाठी वेळीच उपचार केले तर आपल्याला पुढं काही हे करावं लागत नाही. टक्कल जेव्हा पूर्ण पडतं किंवा पुढच्या बाजूनी मागच्या बाजूनी पूर्ण केस जातात, पूर्ण स्किन अगदी तिथं कुठलाही केस राहत नाही, त्या ठिकाणी आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटसाठी विचार करणं गरजेचं आहे. नक्की सर, तुम्ही एक आता मुद्दा छान असं सांगितला की हेअर ट्रान्सप्लांट कधी करावं, म्हणजे जेव्हा आपण म्हणू की तुळतुळीत त्वचा तुम्हाला दिसायला लागते तेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करावं लागतं. आणि त्याआधी जे आपण इतक्या सगळ्या ट्रीटमेंट बोललो की मायक्रोडर्म यूज करतो, मिझोथेरपी आहे, PRP आहेत, या सगळ्या ट्रीटमेंटचा आपण उपचार करून पेशंटला किंवा रादर दॅन आपण असं म्हणूया की प्रत्येक व्यक्तीला केसांचं आरोग्य हे त्यांचं व्यवस्थित राहण्यासाठी मदत करतो. डॉक्टर, आपण खूप सांगतोय की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे अगदी आपल्याला पहिला फोन आलेला होता मयूरी यांचा आणि त्यांनी विचारलं होतं की टक्कल पडलेला आहे आणि हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च किती आहे. मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच आपण. आता टक्कल जेव्हा पडलेला असतं, आयदर पुढच्या बाजूला पडलंय, मागच्या बाजूला पडलंय किंवा पूर्ण हा सगळा केसांचा जो काही स्काल्पवरचा एरिया आहे त्या भागातले केस गेलेले आहेत, म्हणजे ह्याला पॅटर्न बाल्डनेस म्हणतो. टक्कल पडतं तेव्हा पूर्ण टाळूवरचे केस जातात, परंतु टक्कल पडणाऱ्या माणसाचे बाजूचे केस कधीही जात नसतात, म्हणून त्याला पॅटर्न बाल्डनेस म्हणतात. जेव्हा आपल्याला पुढच्या बाजूचं टक्कल पडतं तेव्हा फक्त पुढच्या बाजूचे केस हेअर ट्रान्सप्लांट करावे. उरलेले केस जे आहेत ते केस आपण राखण्यासाठीची मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट ही आपल्याला ठेवावी लागते. जेव्हा पूर्ण टक्कल पडलाय तेव्हा पूर्ण हे करावं. मग हे
करतो कसं आपण किंवा हेअर ट्रान्सप्लांट, तर ह्या हेअर ट्रान्सप्लांटमध्ये 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक स्ट्रिप पद्धत आहे आणि दुसरी आहे ती FUE, एक एक केस काढणं. ह्या स्लाइडमध्ये जर आपण बघितलं तर डाव्या बाजूला आपण स्ट्रिप पद्धत पूर्वीपासून ही वापरली जाणारी पद्धत आहे, परंतु त्या पद्धतीमध्ये एक केसांची 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर आणि लांबीला अशी 10-20 सेंटीमीटरची अशी एक स्ट्रिप काढली जाते आणि ती स्ट्रिप काढून त्यातला प्रत्येक केस असा सेपरेट केला जातो. केसांचं जर आपण टक्कल पडणाऱ्या माणसाचं जर पिक्चर डोळ्यासमोर आणलं तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त वरचे केस गेलेले असतात, इथले केस परमनंट असतात. त्यामुळे तिथलेच केस आपण स्ट्रिप मार्फत काढत होतो आत्तापर्यंत आणि ते स्टिच करून त्यातले केस वेगळे करून परत पुढे घालत होतो. परंतु आजकाल नवीन एक पद्धत आपल्याकडे आलेली आहे, ती म्हणजे FUE. गेल्या 4-5 वर्षामध्ये ही जगभर फार मोठ्या प्रमाणात वापरली जायला लागलेली आहे आणि त्यामध्ये जे पहिले टाके घ्यायला लागायचे, दुखायचं किंवा हे व्हायचं, त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली आणि वेगळ्या पद्धतीची ही FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन करून मग आपण हे करतो. आपण मगाशी आपण बघितलं असंही म्हणता येईल की जसं शेतीचं भाताची शेतीचं रोपण करतात तशा पद्धतीने रोपण आहे. त्याची व्हिडिओ काय हेही आम्हाला बघायचं आहे सर. पण एक फोन आलेला आहे, तो घेऊया आपण आधी. हरेश बोलतायत सातारा इथून. नमस्कार हरेश जी. हाँ जी, नमस्ते जी मैडम. बोला. डॉक्टर साहब से बात हो सकती है? हाँ नमस्ते हरेश कुमार सर. सर आप सुन रहे हैं? से बोल रहा हूँ सर. डॉक्टर साहब गुड हाँ इवनिंग. बोलिए. यस गुड इवनिंग मैं शर्मा शर्मा सर. बोल रहा हूँ सर, सैनिक स्कूल से. मेरी Yes, बेटी sir. की प्रॉब्लम है, 16 साल की है, उसके बाल गिरते हैं सर. ओके. तो उसके Yes, लिए क्या उपचार शर्मा करना सर. चाहिए सर? यस सर. या शर्मा सर, आपकी जो बेटी है 16 इयर्स की है, जो 16 साल की है, उनके लिए हमें पहले जैसे ठाण्यावरून जो फोन आला होता त्या ठाण्यावरच्या फोनच्या मॅडमने आपण सांगितलं की त्यांची आपल्याला पूर्ण तपासणी केली पाहिजे. म्हणजे ती तपासणी केल्यानंतर केस गळतीचं कुठलं कारण आहे हे आपल्याला समजेल और जो कोई रीजन आ जाएगा उसी रीजन के हिसाब से अलग अलग तरीके की ट्रीटमेंट करने के बाद आपके लड़की के बाल गिरना झड़ना बंद हो जाएगा और बहुत अच्छे बाल हो जाएंगे. डॉक्टर, आपण इतकी चर्चा करतो आणि बऱ्याच जणांचे प्रश्न होतं की हेअर ट्रान्सप्लांट. आता हे हेअर ट्रान्सप्लांट कसं होतं याचा खास व्हिडिओ आणलाय, तो आम्हाला दाखवा. हां, आता हेअर ट्रान्सप्लांट आपल्याला माहिती आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांट. तसे हेअर ट्रान्सप्लांट हे केलं जातं. हेअर ट्रान्सप्लांट हे थोडंसं मिसनोमर. ट्रान्सप्लांट म्हणजे आपण दुसऱ्या कोणाचे तरी आणून ते केस लावत नसतो. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे त्याच व्यक्तीचे केस आपण एका ठिकाणावरून काढून ते आपण जिथे टक्कल पडलंय त्या ठिकाणी लावतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर ट्रान्सप्लांटच्या ऐवजी हेअर रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे पुनर्रोपण, एका ठिकाणावरून काढून दुसरीकडे लावणं, हे त्याला चांगलं नाव पडेल. आणि हा हेअर ट्रान्सप्लांट कसं करतात तर जो परमनंट झोन असतो म्हणजे जिथून केस गळत नसतात तिथले एक एक केस आपण काढतो आणि ते पुढं लावतो जिथं टक्कल आहे. तर ह्या व्हिडिओत बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा केस छोटे केले जातात, डेन्सिटी बघितली जाते आणि जो परमनंट झोन आहे जिथले केस अजिबात गळत नसतात, म्हातारे झाले तरी गळत नसतात, तिथून आपण केस काढायचे. किती काढायचे, काय काढायचे, त्याच वेळी आपण पुढे कशा प्रकारची हेअरलाईन तुम्हाला चांगली दिसेल त्याप्रमाणे हेअरलाईन देतो. कारण हेअर ट्रान्सप्लांटमध्ये चांगली हेअरलाईन दिसणं हे नैसर्गिक हेअर ट्रान्सप्लांट दिसणं ते गरजेचं आहे. आणि त्याकरता ही लागणारी इन्स्ट्रुमेंट्स ही सर्व बाहेर देशातून आणलेली आणि स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट वापरली तर आपल्याला चांगले रिझल्ट येतात. मग जिथून केस काढायचे तिथली डेन्सिटी बघितल्यानंतर आपल्याला ज्या भागामध्ये केस घालायचे असतात त्यामध्ये आपल्याला एक छोटंसं इंजेक्शन दिलं जातं आणि मग नंतर कुठल्या डायरेक्शनमध्ये केस लावायचे, किती डेन्सिटीत लावायचे त्याप्रमाणे तिथे खड्डे घेतले जातात. मागच्या बाजूचे केसांच्या भोवती एक वेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटनी एक होल बनवलं जातं आणि एक एक केस हळूवारपणे काढला जातो, एका मीडियामध्ये ठेवला जातो. तो केस लगेच आपण तपासतो व्यवस्थित आहेत का. केसांचा बंच असतो 2, 4, 6, 1 आणि ते केस आपण काढून लगेच ते केस जिथं आपण होल मारलेले आहेत, जिथे केस टाकायचे आहेत त्या ठिकाणी
आपण ते लावत असतो. म्हणजे काढत असतानाच लावण्याची एक नवीन अत्याधुनिक पद्धत आम्ही डेव्हलप केलेली आहे, जी जगभर वापरत आहेत. तीच पद्धत आपण इंडियात सुद्धा आणलेली आहे आणि केस काढत असतानाच विदिन 10 मिनिट्स 20 मिनिट्स असे त्या ठिकाणी टाकले जातात. त्याला डायरेक्ट हेअर ट्रान्सप्लांट म्हणतात. म्हणजे जिथे आपण होल घेतले त्या होलमध्ये ह्या इम्प्लांटरच्या साहाय्याने केस टाकतो आणि जी ॲडव्हान्स पद्धत आहे FUE, ह्या FUE मध्ये आपण इव्हन बॉडी हेअर सुद्धा म्हणजे दाढीचे किंवा शरीरावरचे इतर ठिकाणचे सुद्धा हेअर हे करतो. या ठिकाणी आपण होलमध्ये जे टाकतो ते इम्प्लांटरनी टाकतो आणि पेशंट ह्यावेळी अगदी जागा असतो, लोकल ॲनेस्थेशिया असतो, एन्जॉय करत असतो पेशंट. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तिथं पेशंटला त्रास न होता अगदी सिंपल पद्धतीमध्ये हे हेअर ट्रान्सप्लांट आपण करत असतो. अगदी खूप छान पद्धतीने सर आपण बघितलं की हेअर ट्रान्सप्लांट होतं. मुळात सर हेअर ट्रान्सप्लांट जेव्हा तुम्ही म्हणतात योग्य डॉक्टरकडून करणं खूप गरजेचं आहे. याला सर किती सेटिंग्स लागतात असे? आता हेअर ट्रान्सप्लांट आहे, हे हेअर ट्रान्सप्लांट एका दिवसामध्ये साधारणपणे 1,500 ते 2,500 ग्राफ्ट आपण म्हणजे 1,500 ते 2,500 ग्राफ्ट केशरोपण म्हणजे एका ग्राफ्टमध्ये 2 असतात, 3 असतात, 4 असतात. असं जर आपण काढलं तर ॲव्हरेज 2 म्हणजे एका दिवसामध्ये आपण 1,500 ते 2,500 केसांचं रोपण करू शकतो. पूर्ण स्काल्प भरण्यासाठी आपल्याला जवळजवळ 7,500 तरी केसांचे ग्राफ्ट लागतात. म्हणजे जवळजवळ 15,000 केस आपण म्हणू शकतो. साधं तुम्हाला हेअरचं एक कॅल्क्युलेशन सांगतो. आपल्या डोक्यावर हे साधारणपणे 1,00,000 केस असतात, म्हणजे साधारणपणे 50,000 युनिट्स असतात आणि जे टक्कल आपलं पडतं त्या टक्कलमध्ये साधारणपणे 75,000 केस म्हणजे एक 37,000 ग्राफ्ट हे जातात. परंतु आपण जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करतो तेव्हा आपण जवळजवळ मागचे जे परमनंट हेअर आहेत त्यापैकी काही थोडेफार 4,000, 1,000, 10,000, 15,000 केसांमध्ये करतो. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट हे आपण ही आर्ट आहे, ओनली सायन्स नाही आहे. ह्या आर्टमध्ये आपण 75,000 केसांचा आभास हे 5,000, 10,000, 15,000 केसांमधून दाखवतो. त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांट हे महत्त्वाचं करत असताना ते चांगल्या डॉक्टरकडून करणं, आर्ट म्हणून करणं हे गरजेचं. त्या म्हणजे अनुषंगानेच एक प्रश्न विचारायचा आहे मला की सर चेन्नईमध्ये मागे हेअर ट्रान्सप्लांट करताना एक घटना घडली, तर त्याविषयी सर सांगा. आता हेअर ट्रान्सप्लांट हे आता अगदी पेशंटही स्वतः हेअर ट्रान्सप्लांट मागतोय. म्हणजे 13 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ह्या लोक सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट मागायला लागलेत. त्यामुळे हे गल्लोगल्ली होण्यासारखं किंवा अनट्रेन डॉक्टरांकडून सुद्धा होण्याच्या घटना झालेल्या आहेत आणि होत आहेत. भारतामध्ये तर हे प्रमाण फार वाढलेलं आहे. त्यामुळे अनसेफ ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याची कॉम्प्लिकेशन्स आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम व्हायला लागलेत. केसाची वाढ होत नाहीये. इथं जर मी स्लाइड आपल्याला दाखवतो म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे मागणं काढून फक्त पुढं लावणं असं नाही, ते आर्टिस्टिकली लावलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे चांगलं आणि योग्य डॉक्टर निवडणं महत्वाचं आहे. कारण जरी मागणं तुम्ही 5,000 हेअरचे ग्राफ्ट केले तर ते सगळे उगवले पाहिजे. नक्की सर, आपण आपल्याला म्हणजे आपला उद्देश हाच आहे की कमीत कमी जेव्हा केस असतात तेव्हा जास्त केसांमधून सुद्धा की त्यांना योग्य केसांचं रोपण करणं हे खूप गरजेचं आहे. हा विषय असा आहे की संपणारा नाही, आपल्याला वेळेचं बंधन आहे. सध्या वेळ झाले आरोग्य सल्ला. बघा, केसांच्या आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये, डाळी, दूध, अंडी, सुकामेवा, मासे, सोया इत्यादी विटॅमिन्स व प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. नियमित व्यायाम, योगासने व प्राणायाम यामुळे योग्य रक्तसंचार होऊन केसांची मुळे घट्ट होतात. पुरेसे वरचेवर पाणी प्यावे. मानसिक ताणतणावांचे योग्य नियोजन करावे. डॉक्टरांचा पत्ता काय? हेअर एक्सपर्टच्या सल्ल्यासाठी 7877332332 यावर मिस कॉल द्या. डॉक्टरांच्या क्लिनिकमधून तुम्हाला पुन्हा कॉल येईल. हेअर MD क्लिअर स्किनच्या शाखा आहेत पुणे, शारदाराम पार्क, रुबी हॉस्पिटल समोर पुणे स्टेशन, कराड, सुपर मार्केट, शनिवार पेठ, कराड, कोल्हापूर, कलेक्टर ऑफिस समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा पुण्याचा कोड क्रमांक. लँडलाईन नंबर आहे 26162053. वेबसाईट आहे www.hairmdindia.com. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जाणून घ्यायचं. याशिवाय जे डॉक्टर इच्छुक आहेत तेही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी हा पत्ता
निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवू शकतात. facebook.com/ddsahyadri.in आणि youtube.com/users/ddsahyadri इथे तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टर, विषय खूप मोठा आहे आपल्याला, पण आपल्याला एक थोडक्यात बघायचं सर की हे केस जे आहे हे परत पुन्हा कापू शकतात का? हा, आता एक आपण जर महत्वाची गोष्ट बघितली तर मी आता ही स्लाइड दाखवलेली आहे की केस कापू शकणे किंवा काय, हेअर ट्रान्सप्लांट नंतर केस हे व्यवस्थित नाही आलं तर ते फार खराब दिसतं. आणि पुढचा बघितलं तर हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर हे नॅचरल दिसलं पाहिजे. कमी ग्राफ्टमध्ये, कमी केसांमध्ये हे चांगलं दिसलं पाहिजे. त्याकरता ही नॅचरल हेअर लाईन ही महत्वाची असते. आणि आपण ही केस नक्की वाढतात, हे नैसर्गिकच असतात, तुमचे स्वतःचेच केस असतात आणि हे केस आपण कापू शकतो. हे केस केव्हाही, आता इथे हे बघितलं ह्या व्हिडिओमध्ये, तर हे केस वाढत असतात आणि हे वाढणारे केस तुम्ही कापू शकता, त्याला स्टायलिंग करता. हे नैसर्गिक केस असतात, स्वतःचेच केस असतात. त्यामुळं टोप किंवा विग घातल्यानंतर जसं तो कुठल्या तरी त्या एक्सपर्टकडे नेऊन त्याची आपल्याला निगा करावी लागते, तसं काही नाही. तुम्ही तुमच्या नेहमीच्या नक्कीच व्यक्तीकडे, जो कोणी तुमचा नेहमीचा बार्बर आहे त्याच्याकडे तुम्ही हे केव्हाही केस हे करू शकता. आणि त्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे, चांगल्या डॉक्टरकडून, एक्सपर्ट डॉक्टरकडूनच तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट केलं. आणि एक्सपर्ट म्हणजे गल्लोगल्ली आता भूछत्रासारखे हेअर ट्रान्सप्लांटचे सेंटर्स निघायला लागले आणि आहेत. सर यालाच आपण अटकाव करतोय, आपण आज जनजागृती जनजागृती करतोय आणि करतोय. योग्य डॉक्टरांकडून उपचार घेणं हे खूप घेणे गरजेचं, गरजेचं आहे. कारण त्यामध्ये कित्येक वेळा नुसत्या केसांनाच धोका पोचू शकतो असं नाही, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यालाही जसं चेन्नईमध्ये झालं तसं ते होऊ शकतं. बरोबर आहे. रिझल्ट डॉक्टर, आपण आपल्याला खरंच हे आता जर आपल्याला- पुढची आपण स्लाइड बघितली तर हेअर ट्रान्सप्लांट हे नैसर्गिक दिसलं पाहिजे. आणि हे बरोबर आहे. नैसर्गिक दिसण्याकरता हे अशा पद्धतीचे रिझल्ट येणं, कमी डॉक्टर- केसांमध्ये हे अशा पद्धतीचे रिझल्ट येणं हे गरजेचं आहे. आणि ते नैसर्गिक दिसलं पाहिजे, म्हणून हा मी तुम्हाला नक्कीच डॉक्टर, हे तुमच्यामध्ये दाखवतो. सुद्धा जो बदल झालेला आहे तोही आमच्या प्रेक्षकांना दिसतोय. तुमची जो खटाटोप आहे तोच आम्हाला समजतोय की सगळ्या रुग्णांना किंवा सगळ्या लोकांना हे केशारोपण मिळू शकतात. सर, तुम्हाला काही प्रश्न असे माझ्या मनात आहेत आणि आमच्या प्रेक्षकांच्याही मनातले ते असेच आहे की केसांना तेल लावू शकतो का, हो का नाही मध्ये सर रोज? येस येस, केसांना तेल हा आणि सर नॅचरल कंडिशनर आहे. शॅम्पू सर रोज वापरू शकतो? येस विनया, शॅम्पू तुम्ही रोज करू शकता. बरोबर आहे. आणि केसांना सर विंचरणं म्हणजे किती वेळा विंचरले पाहिजे सर? रोज किती वेळा विंचरले तरी कितीही योग्य? वेळा विंचरले तरी चालतात, कमीत कमी 2 वेळा तरी विंचरावे केस. नक्कीच. आपल्याला खरंच डॉक्टर एवढे छान मुद्दा सांगतात आणि आपला हा फार कळीचा विषय आहे. हा केसच मुळात असा आहे आणि ते केसांचं रोपण कसं व्हायचं, वाढणं कसं आहे, टक्कल कसं थांबवलं पाहिजे, या सगळ्यांवर डॉक्टरांनी आपल्याला छान सल्ला दिलेला आहे. जाताना तुम्हाला एकच सांगावंसं वाटतं की नक्कीच जेव्हा आपल्याला केस म्हणतो किंवा आपण हेच म्हणू शकतो की जग हे प्रेझेंटेशनचं आहे, आधुनिकतेचं आहे, यापेक्षा ते प्रयत्न करणाऱ्यांचं आहे. अशक्यला असं काहीच नसतं, शक्य सगळं होतं हे प्रयत्नांमुळेच. मग केसच काय, कुठलीही गोष्ट होतील. आयुष्य असं आहे की खरंच ते हसलं पाहिजे, आनंद असा आहे की तो व्यक्त केला आहे. जर काही मिळालं तर ते नशिबाने मिळेलच, पण नक्कीच कुठलीही अशी गोष्ट नाही किंवा प्रयत्न असे करा की देव तुम्हाला देणं भागच पडेल. डॉक्टर, तुम्ही केस या विषयावर आम्हाला खूप छान सांगितलं. सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं दिली, त्याबद्दल दूरदर्शन वाहिनी, सह्याद्री वाहिनीतर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.